परमेश्वर तुमच्या जीवनात प्रथम स्थानी असू द्या. जर तुमच्या जीवनात देव प्रथम स्थानी नसेल तर तुमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की देवाचा अनुग्रह किंवा ज्या गोष्टी तुम्ही प्रभूला देत आहात त्याचं प्रतिफळ पण तुम्हाला मिळणार नाही, तुमची नोंद सुद्धा घेतली जाणार नाही. आज पुष्कळ लोक या कायनाच्या अर्पणासारखं देवाला दुय्यम देतात. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असतो त्या दिवशी प्रार्थना, चर्चला पण जाताना तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ज्या पहिल्या गाण्यापासून आराधनेपासून आराधना पराकुटीच्या शिखरावरती जात असताना त्या ठिकाणामध्ये तुमचं आगमन असतं का? तुमचं सगळं कामकाज पहिल्यांदा, तुमचा नाश्ता पहिला, तुमचं सगळं आणि तुमचं व्यक्तिगत काम पहिल्यांदा आणि मग दुसरं असणारं स्थान तुम्ही देवाला देता. मग तुमचं अर्पण कसं मान्य केलं जाईल? या कायनाचं अर्पण अमान्य करण्याचं कारण जर आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये एक संताप आहे, द्वेष आहे. प्रभूला प्रत्येकाचा स्वभाव ठाऊक आहे, तुमचं जीवन त्याला ठाऊक आहे, कशा प्रकारचं तुमचं वर्तन आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. देवाला माहिती होतं हा शीघ्र कोपी किंवा संतापी व्यक्ती आहे. कान देऊ नाही का? कितीही प्रार्थना करा पण तुम्हाला तुमच्या भावनेवरती कंट्रोल करता आला नाही, तुम्हाला तुमच्या स्वभावावरती कंट्रोल करता आला नाही, तुम्हाला तुमच्या रागावरती कंट्रोल करता आला नाही तर परमेश्वर तुमचं अर्पण कधीच मान्य करणार नाही.